नमस्कार, मी शीतल पाटील, मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। मी एक द्राक्ष शेतकरी आहे। माझं 99ला माझी डिग्री BA सगळी कंप्लीट केली। त्यावेळेपासून मी शेती हा माझा मुख्य व्यवसाय म्हणून मी शेतीकडे पाहतो। माझी स्वतःची 14 एकर बाग आहे, द्राक्ष बाग। व्हाईटमधल्या सर्व व्हरायटी आहेत, ज्या इलॉंगेटेड आहेत, गोल आहेत, त्या मी पिकवतो। हा मी चायना, मलेशिया ह्या मार्केटसाठी पिकवतो। माझी शेती करत असतानाच जे इथले आमच्या गावचे किंवा ह्या जिल्ह्यातले जे शेतकरी असतात त्यांना थोडं मार्गदर्शन काम मी करतो। सुरुवातीला FMC कंपनीचे प्रतिनिधी माझ्याकडे आले। त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली। त्यांच्या वेल्जो या प्रॉडक्टबद्दल मला त्यांनी माहिती दिली, जे त्यांनी मला डाउनी मिल्ड्यूसाठी आहे असं सांगितलं आणि आमच्या प्लॉटवर डेमो घ्यायचं ठरलं। डेमो म्हणून प्लॉट आम्ही कन्सिडर केला। बाकी प्लॉटला मी ते काही वापरलं नाही, फक्त ह्या 2 गुंठ्यात तो प्लॉट फवारणी केलेली आहे। FMC कंपनीचे वेल्जो हे मी औषध पोंगा स्टेजला एकरी 800 ग्रॅम ह्या पद्धतीने फवारलं। त्यानंतर दुसरी फवारणी बरोबर 7 दिवसांनी मी एकरी 800 ग्रॅम ह्या पद्धतीनेच घेतलं। ह्या 2 स्प्रेमध्ये डाउनी मिल्ड्यूचं मला कुठंही इन्फेक्शन जाणवलं नाही। आता इथं बघितलं तर नॉट ए सिंगल ल्यूज डाउनीचं जाणवलं। डाउनीसाठी हे चांगलं काम करणं ह्याबद्दल तर माझ्या मनात काही शंका नाही। दुसऱ्या 2-3 गोष्टी ज्या मला जाणवल्या त्या की पोंगा स्टेजनंतर जे घड निघतात ते थोडे बाकीच्यापेक्षा जरा थोडे शूट व्यवस्थित हेल्दी वाटली। बाकी प्लॉटपेक्षा ह्या प्लॉटमध्ये थोडी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये असं जाणवलं की थोडी काळुकी जास्त आहे। जसं बाकीच्या प्लॉटपेक्षा थोडं नजरेला दिसताना बघितलं ह्या बाबा काळुकी किंवा हेल्दी शूट वाटतं। बाकी आपण जे आता बंचेस बघितले, हा प्लॉट डिपिंग घेऊन 4 दिवस झाले। मिनी सेटिंगचा डिपिंग घेतलेला आहे। हा 8 ऑक्टोबरचा प्लॉट आहे। तर हे बंच साईज किंवा ह्या पानाची काळुकी बघितली, पानं बघतो या जे वेल्जो वापरलेलं आहे ह्या पानाची काळुकी आपल्याला बघतानाच जाणवून देते की हेल्दी पानं आहेत, एकदम निरोगी आणि एकदम काही डेफिशियन्सी जास्त अशी काही वाटत नाही। एकदम हेल्दी आणि असे लवचिक पानं दिसतात, जी आपल्याला द्राक्षे चांगली क्वालिटी पिकण्यासाठी एकदम आवश्यक गोष्ट आहे। तर चांगली वाटते, कारण आत्ता एवढा पाऊस गेल्या 8 दिवसात झालेला आहे की कंटिन्यू 8-10 दिवस ढगाळ वातावरण पाऊस असतानाही काळुकी, ह्या पानाची काळुकी शिवाय मण्यावरची लुसलुसीतपणाही चांगला वाटतो। सुरुवातीला जेव्हा द्राक्ष आम्ही शेती करायची की बरेच औषधे डोस हे एक्झॅक्टली आम्हाला माहीत नसायचे, शेतकऱ्यांना माहीत नसायचे। कारण कंपनी जे प्रॉडक्ट बनवतं त्या प्रॉडक्टबद्दल कंपनीला जेवढं परफेक्ट माहिती असतं तेवढं शेतकऱ्यांना अजून माहिती नसतं। ज्यावेळेपासून आम्ही FMC कंपनीच्या प्रतिनिधींच्या सोबत द्राक्ष शेतीत फिरतो किंवा ते आमच्या प्लॉटला व्हिजिट देतात, ते ज्यावेळेस आम्हाला सांगायला चालू केलं त्यावेळेस एक आम्हाला सर्वात महत्त्वाचा फरक जाणवला की पहिले बिलो डोस कधी जायचे, कधी हायर डोस जायचे, ते जे रिझल्ट यायचे त्यापेक्षा आत्ता एक्झॅक्टली डोस गेल्यामुळं एकदम व्यवस्थित रिझल्ट येतात आणि परत त्या औषध स्प्रे घ्यावे लागत नाही। त्यामुळे आपली खर्चाची बचत होऊन जाते आणि व्यवस्थित आपल्याला जो टार्गेट आपण करतो, डाउनी कंट्रोल किंवा थ्रिप्स कंट्रोल, ह्या गोष्टी करणं इझिली जातं।